सचिन आणि स्मिता घरी आले आणि सचिनने रागातच स्वतःचा कोट काढून सोफ्यावर भिरकावून दिला. त्या क्षणी स्मिता जरा घाबरलीच, पण सचिन मोठ्याने तिला म्हणाला, "काय गं, एवढी अक्कल नाही का तुला, की पार्टीत जाताना कोणते कपडे घालावेत हे सुद्धा कळत नाही? गावंढळ कुठली! मला खरंच माहिती नव्हतं की सगळ्याजणी पार्टीत वन पीस घालून येणार आहेत. म्हणून मी साडीच नेसली." स्मिताने कसंबसं स्पष्टीकरण दिलं. "अगं, माहिती ठेवायची ना, फक्त शहरातला नवरा पाहिजे यांना, पण स्वतःचा मात्र कसलाही क्लास मेंटेन करायचा नाही. मी कंटाळलो आहे तुझ्या या सततच्या बावळटपणाला. मला तुला कुठेही बाहेर फिरायला नेण्याची लाज वाटते, पण नशिबाने गाठ बांधून ठेवली की नीट बांधून ठेवता येत नाही आणि सोडून सुद्धा टाकता येत नाही." सचिन असं हताशपणे सोफ्यावर बसून मोबाईल चाळत म्हणू लागला. त्याला तसं बोलताना पाहून स्मिताला खूप वाईट वाटलं आणि आपल्या नवऱ्याला ओझं वाटतो याची तिला पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली. इतक्यातच सोशल मीडियावर एका मित्राचा त्याच्या मॉडर्न बायकोसोबतचा फोटो पाहून पुन्हा एकदा तो स्वतःच्या नशिबावर दोष देत होता. स्मिता आणि सचिन एका पार्टीत गेले होते. जाताना स्मिताने छान वर्कची साडी नेसलेली होती. पदर मोकळा सोडला होता. केस अर्धे बांधून पाठीवर मोकळे सोडले होते. हातात ब्रेसलेट आणि गळ्यात छोटासा नेकलेस. मुळातच नाके डोळे नीटसे असणारी स्मिता तयार झाल्यावर आणखीनच सुंदर दिसत होती. तिला पाहून सचिन आधी मनातल्या मनात खुश झाला, पण पार्टीत गेल्यावर जेव्हा त्याने सगळ्यांच्या बायकांना वन पीस गाऊन मध्ये पाहिलं, तेव्हा मात्र त्याला स्मिताच्या अवताराची लाज वाटायला लागली. आणि स्पेशली तेव्हा त्याने स्वतःच्या सोबतच एकच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सानियाला पाहिलं. तेव्हा त्याने लगेच मनातल्या मनात दोघींची तुलना सुरू केली. त्याला सगळ्यात वेगळी आणि विचित्र स्मिताच वाटत होती. म्हणूनच पार्टीत सुद्धा तो स्मितापासून थोडा दूरच होता आणि या सगळ्यांचा राग त्याने घरी आल्यावर तिच्यावर काढला. सचिन एका शहरात राहणारा मुलगा होता. तो चांगला शिकलेला होता आणि चांगली नोकरी मिळवलेली होती त्याने. नोकरीनिमित्ताने मोठ्या शहरात आला आणि त्याचं राहणीमान बदललं. मोठमोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं सुरू झालं आणि प्रत्येक व्यक्तीला तो राहणीमानानुसार जज करू लागला. अशातच त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी सानिया त्याला आवडायला लागली होती. चांगली मॉडर्न राहणारी, अवखळपणे इंग्रजी बोलणारी सानियाला पाहताक्षणी त्याला ती भावली होती. तो मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करायला सुद्धा लागला होता, पण तिच्याशी बोलण्याची हिंमत काही होत नव्हती. शेवटी एके दिवशी हिंमत करून त्याने तिला प्रपोज केलं, पण आपण आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये असल्याचे तिने सांगून टाकले. तिने त्याचं प्रेम नाकारलं आणि त्या क्षणापासून त्याने ठरवलं की आपण हिच्यापेक्षा जास्त मॉडर्न आणि सुंदर असलेल्या मुलीशी लग्न करून हिला दाखवून द्यायचं, जेणेकरून तिचा जळफाट होईल. प्रेमाची जागा आता मत्सराने घेतली होती. त्याच्या लग्नाच्या वेळी त्याने आईबाबांना सांगितलं होतं की त्याच्यासाठी मुलगी बघताना थोडी मॉडर्न मुलगी बघा. पण आईवडिलांना भीती होती की मॉडर्न मुलगी म्हातारपणी आपल्याला सांभाळ करेल का की नाही, शिवाय पूर्वपार चालत आलेल्या रीती परंपरा सुद्धा पुढे चालू ठेवणार नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या परीने समजूत काढली आणि स्वतःच्या साच्यात फिट होणारी मुलगी सून म्हणून घरी आणण्याच्या उद्देशाने वधू संशोधन सुरू केलं. अशातच त्यांना स्मिता पसंत पडली. ती एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी होती. घरी आई वडील, 2 काका काकू, आजी आजोबा आणि खूप सारे भावंडे अशा वातावरणात वाढलेली आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन झालेली स्मिता होती. दिसायला सुंदर, नाके डोळे रेखीव, साधं राहणी आणि उत्तम विचार असलेली स्मिता सचिनच्या आईबाबांना खूपच आवडली. शिवाय घर सुद्धा तोलामोलाचं होतं. स्मिताच्या वडिलांनी मुलीच्या लग्नात भरपूर काही द्यायची तयारी होती. मग आईबाबांनी सचिनला खूप समजावून सांगितलं, लग्न झाल्यावर तू तिला हवं तसं राहायला सांग वगैरे वगैरे. मग सचिनने सुद्धा काही दिवसांनी लग्नाला होकार दिला आणि मग स्मिता सचिनची बायको बनून घरी आली. सुरुवातीला मोठ्या शहरात येताना स्मिता मनातून आनंदित होती, पण इथले मोठमोठ्यातील रस्ते, ट्रॅफिक आणि भल्या मोठ्या इमारती पाहून थोडी ती घाबरली. अशातच सचिनचा नेहमीच एकच घोषवाक्य सुरू असायचं की तू मॉडर्न राहायला शिक म्हणून. आजवर पंजाबी ड्रेस आणि साधं वेणी राहणारी मुलगी आज तसं अचानक कसं काय मॉडर्न बनणं, हे सगळं तिच्यासाठी कठीण होतं. नवीन लग्न झालेली असताना आधी स्मिताच्या मनाचा थांग न घेता तिचा विचार न करताच सचिनने स्वतःचे विचार तिच्यावर लादायला सुरुवात केली.
तेव्हा स्मिताला सुद्धा सचिनचे जे काही म्हणतो ते करण्याची मनापासून खूप इच्छा होती, पण तिला या सगळ्यासाठी वेळ लागणार होता. आणि सचिनला मात्र या सगळ्याच गोष्टींची खूप घाई होती. त्याला वाटायचं स्मिताने सगळ्याच गोष्टी अगदी चुटकीसरशी अंगीकाराव्यात आणि यावरून सचिन स्मिताशी वाद घालायचा. त्यामुळे हळूहळू स्मिताचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला होता. यामुळे स्मिता आणि सचिनमधील संवाद कमी आणि वाद जास्त व्हायला लागले. स्मिता तिच्या परीने खूप प्रयत्न करायची, पण कुठे बाहेर गेलं असलं की सचिन स्मिताची तुलना इतर बायकांशी करायचा आणि त्याला स्मिता कुठे ना कुठे कमी वाटायची. आजही असंच झालं होतं. सुरुवातीला जेव्हा सचिनने तिला तयार झालेलं पाहिलं तेव्हा त्याला ती खूप आवडली. पण पार्टीत गेल्यावर जेव्हा इतर बायकांना त्याने पाहिलं तेव्हा त्यांच्या तुलनेत त्याला स्मिता जरा जास्तच गावंढळ वाटू लागली आणि म्हणूनच तो आज स्मिताशी काहीही बोलला नव्हता. सचिनने बेडरूममधून चादर आणि उशी आणली आणि तो हॉलमध्ये जाऊन झोपला. स्मिता मात्र रात्रभर हुमसूम रडत होती. तिला कधीच एवढा एकटेपणा जाणवला नव्हता. म्हणूनच सचिनने तिच्याशी अबोला धरलेला तिला सहन होत नव्हता. त्यातच आपण सचिनच्या लायकीचे नाही ही अपराधीपणाची भावनासुद्धा आतून बोचत होती. सकाळी सुद्धा सचिन तिच्याशी फक्त कामापुरतंच बोलून टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेला. पण दिवसभर स्मिता मात्र उदास होती. इतक्या दुपारी त्यांच्या घराची बेल वाजली. स्मिताने दार उघडून बघितलं तर समोर तिचे बाबा आलेले होते. तिला सरप्राईज द्यायचं म्हणून, तिची भेट घेण्यासाठी. मुद्दाम तिला न सांगता ते आलेले होते. त्यांना पाहून स्मिताला खूपच जास्त आनंद झाला. बाप-लेकींची बऱ्याच दिवसानंतर भेट झाली होती. पण स्मिताच्या बाबांना घरी जायची घाई होती. म्हणूनच त्यांनी सचिनचा फोनवरच निरोप घेतला आणि ते जायला निघणार. इतक्यातच स्मिताने सुद्धा त्यांच्या जवळ काही दिवसांसाठी माहेरी येण्याची इच्छा बोलून दाखवली आणि तिच्या वडिलांनी सुद्धा अगदी आनंदाने होकार दिला. तेव्हा स्मिताने फोन करून सचिनकडे घरी जाण्याबद्दल परवानगी मागितली. तेव्हा सचिनने अगदी कोरडेपणाने हो म्हटलं. आपण असल्याचा व नसल्याचा सचिनला जास्त फरक पडत नाही याची जाणीव स्मिताला झाली होती. ती तिच्या वडिलांबरोबर माहेरी निघून गेली. सचिन संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला घर खूपच सुनं वाटत होतं. घरी आल्यावर स्मिता त्याला त्याच्या आवडीचा गरमागरम चहा करून द्यायची आणि दिवसभरात काय घडलं असं त्याची विचारपूस करायची. त्यावेळी मात्र सचिन चिडून तुला काय करायचं असं तो म्हणायचा. तरीही ती दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रेमाने तीच चौकशी करायची. आज मात्र त्याला खूप वाईट वाटत होतं की तिने त्याचा दिवस कसा गेला याची चौकशी करावी. पण नंतर लगेच आपण काय विचार करत आहोत हे कळण्यासाठी त्याने तो विचार झटकला आणि बेफिकीरपणे मोबाईल बघत सोफ्यावर बसला. अशातच रात्र झाली. त्याला भुकेची जाणीव झाली. त्याने मोबाईलवरून जेवण ऑर्डर केलं. थोड्या वेळाने जेवणाचं पार्सल आलं आणि तो जेवायला बसला. पहिलाच घास खाल्ल्यावर त्याला स्मिताच्या हातच्या जेवणाची आठवण झाली. कारण स्मिता अप्रतिम जेवण बनवायची. पण सचिनने कधीच तिच्या स्वयंपाकाची स्तुती केली नव्हती. आज मात्र प्रकर्षाने त्याला तिची आठवण येत होती. घरात एकाकीपणा वाटत होता. सचिन झोपायला जाणार इतक्यात त्याला तिची अलमारी थोडी उघडी दिसली. आज बॅग भरताना बहुतेक चुकून तिच्याकडून उघडी राहिली असावी. त्याने आज पहिल्यांदा तिचे कपाट उघडून पाहिले होते. कपाट सगळं काही अगदी व्यवस्थित टापटीप आवरून ठेवलेलं होतं. त्याच कपाटात तो नेहमी अस्ताव्यस्त ठेवायचा. इतकं सुबक सगळं ठेवलेलं पाहून त्याला तिचं नवल आणि कौतुकसुद्धा वाटलं. त्याला आठवलं की एकदा तिने कपाट आवरून ठेवलेलं असताना आपण तिला उगीच ओरडलं होतं की माझ्या वस्तूंना हात लावू नको म्हणून बजावलं होतं. आज पहिल्यांदा त्याला त्याच्या वागण्याचं वाईट वाटत होतं. तिच्या प्रत्येक कामात असाच टापटीपणा होता. घरात आल्यापासून घराला तिने अगदी सुंदर आणि नीटनेटकं ठेवलं होतं. घराला तिचा हात लागल्यावर जणू जादूच झाली होती. घरातील पिलो कव्हर आणि इतर अनेक वस्तू तिने तिच्या कलाकुसरीने अगदी सुंदर बनवल्या होत्या. पण ह्याचं कधी लक्षच तिकडे गेलं नाही. त्याने तिची मेहनत कधी पाहिलीच नाही. फक्त पाहिलं ते तिचं साधे राहणीमान. पण त्याला असं वाटत होतं की फक्त मॉडर्न दिसायला बायको त्याची हवी आहे. म्हणून त्याने या सगळ्या गोष्टीचा कधी विचार केला नाही किंवा त्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही की त्या व्यतिरिक्त अनेक गुण असे तिच्यामध्ये होते. शिवाय ती मनापासून त्याच्यावर प्रेम करायची. त्याला मात्र फक्त एवढंच वाटायचं की ही मॉडर्न दिसायला हवी आणि हिला बघून सानियाचा जळफाट व्हायला हवा. त्याने त्या व्यतिरिक्त तिला बायको म्हणून, आपली जोडीदार म्हणून कधीच पाहिलं नव्हतं. तर सानियावर असलेल्या मत्सरापोटी त्याने तिचा चांगुलपणा कधी बघितलाच नव्हता. लग्नानंतर आज पहिल्यांदाच ती त्याच्यापासून दूर गेली होती आणि तेव्हा
त्याला तिचा एक एक गुण लक्षात येत होता आणि कुठेतरी आपल्या वागण्याचं वाईट देखील वाटत होतं. तो विचार करत असतानाच त्याच्या हातात एक तिची डायरी लागली. डायरी पाहावी म्हणून त्याने डायरीचं पहिलं पान पलटलं. त्यावर तिचं मोत्यासारखं सुंदर हस्ताक्षर पाहून तो हरवून गेला. त्याला आधी नेहमी वाटायचं की त्याचं स्वतःचं हस्ताक्षरसुद्धा असंच सुंदर असावं, पण त्याचं हस्ताक्षर इतकं काही सुंदर कधीच होऊ शकलं नाही. ते सुंदर मोत्यासारखं हस्ताक्षर पाहून त्याला तिची डायरी वाचण्याचा मोह काही आवरला नाही. पहिल्याच पानावर सुंदर अशी चारोळी लिहिली होती. दडवू कुठवर मी डोळ्यातील आसवांना, तू ओळखून घे या मनीच्या भावनांना. तुझे हे गीत गावे, तुझेच नाव घ्यावे, वाटे तुझीच व्हावे या कवळ्या कळ्यांना. तो पुढे वाचू लागला. एकाहून एक सुंदर 4 ओळी कविता लिहिलेल्या होत्या. तिचं लिखाण वाचून तो भारावून गेला. आपली बायको खरंच किती संवेदनशील आहे याची त्याला जाणीव झाली. आपण तिच्यातील इतर गुण न पाहता फक्त एका गोष्टीसाठी तिचा राग केला. ही गोष्ट आठवून त्याला आता खूप वाईट वाटत होतं. जेव्हा त्याने स्वतःचा हट्ट बाजूला सावरून शांतपणे विचार केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की नकळतपणे आपण स्मितावर प्रेम करायला लागलो आहोत. तिच्यापेक्षा योग्य बायको आपल्याला मिळूच शकत नसती, पण तिच्यासमोर व्यक्त व्हायला आणि उशीर आपण केला आहे याची जाणीव त्याला झाली आणि आणखीन उशीर व्हायला नको म्हणून तो दुसऱ्याच दिवशी सकाळी तिच्या गावी जायला निघाला. इकडे लग्नानंतर बऱ्याच दिवसातून माहेरी आलेली स्मिता आनंदात होती, पण घरचे आडून आडून तिला सचिनचं नाव घेऊन चिडवत होते. तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जात होता. आपण सचिनला आवडत नाही या गोष्टीच्या जाणीवतेने ती क्षणात उदास होऊन जायची. ती अंगणातल्या झोपाळ्यावर विचार करत बसली होती. इतक्यात तिची आजी तिला चिडवत म्हणाली, काय गं स्मिता, जावे बापूंना सोडून काही करमत नाही वाटतं, अशी उदास एकटीच बसलेली आहेस? नाही आजी, असं काही नाही, मला करमतं इथे, ती गोंधळत म्हणाली. इतक्यात बाहेरून घराकडे येत सचिन म्हणाला, पण मला तुला सोडून अजिबात करमत नव्हतं, म्हणूनच मीच इकडे आलोय. त्याला पाहून स्मिताला आश्चर्य वाटलं. सचिनने आजीला नमस्कार केला आणि आजी सचिन आल्याचं घरी सांगायला म्हणून तिथून घरात निघून गेली. इतक्यात स्मिता त्याला म्हणाली, तुम्ही इथे कसं, म्हणजे काही काम होतं का? नाही, फक्त तुला सोडून करमत नव्हतं म्हणून इथे आलोय, असं सचिन म्हणाला. पण तुम्हाला तर मी, स्मिता अडखळत बोलली आणि अर्ध्यातच गप्प बसली. मला माहिती आहे, मी तुला खूप त्रास दिलाय, तुला, आणि त्याची जाणीवसुद्धा मला झाली आहे. मला स्वतःच्या चुकीची जाणीवसुद्धा झाली आहे आणि तुझ्यावर असलेल्या प्रेमाची सुद्धा. आणि हे प्रेम व्यक्त करायला उशीर करून चालणार नाही हे चांगलंच लक्षात आलं आहे माझ्या. म्हणूनच असं सचिन बोलताना तिथेच थांबला. म्हणूनच काय, स्मिताने जरा अडखळतच विचारलं. स्मिताने हे विचारताच सचिन एका गुडघ्यावर खाली बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला, म्हणूनच तुला सांगायला आलो आहे की आय लव्ह यू स्मिता. ते ऐकून स्मिता लाजली. इतक्यात दोघांचेही लक्ष दाराकडे गेले. घरची सर्व मंडळी या दोघांकडे पाहून गालातल्या घालत हसत होती. त्यांना पाहून स्मिता ओशाळली आणि लाजून आतमध्ये निघून गेली. पण मन मात्र अजूनही प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलत होतं. लग्नाला बरेच महिने झाले असले तरी दोघांचा संसार खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाला होता. सचिनने आय लव्ह यू म्हटल्यावर स्मिताच्या आयुष्यात जणू नव्या पहाटेचा जन्म झाला होता. तिच्या मनातील सगळे दुःख, अपमान, कमीपणाची भावना एका क्षणात विरघळून गेल्यासारखं तिला वाटलं होतं. पण त्या आनंदासोबतच तिच्या मनात एक हलकीशी भीती होती की ही भावना खरंच मनापासून आहे ना, की हा फक्त क्षणिक बदल आहे. त्या दिवशी घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आईने लगेच गोडधोड बनवलं होतं. बाबा सचिनशी प्रेमाने गप्पा मारत होते. आजी तर दोघांकडे पाहून पुन्हा पुन्हा हसत होती. रात्री जेवण झाल्यावर स्मिता अंगणात एकटीच उभी होती. आकाशात चांदणं पसरलेलं होतं. तिच्या मनात अनेक विचार मात्र सुरूच होते. इतक्यात मागून सचिन आला. काय विचार करतेस, त्याने हळूच विचारलं. स्मिता थोडी गोंधळली. काही नाही, असंच. काही क्षण तो शांत राहिला, मग म्हणाला, स्मिता, मला माहिती आहे मी तुला खूप दुखावलं आहे, फक्त शब्दांनी नाही तर माझ्या वागण्याने, पण तू कधीच चुकीची नव्हतीस, तर चूक माझीच होती. स्मिताच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. तुला माहिती आहे, सचिन पुढे म्हणाला, मी नेहमी मॉडर्नपणाच्या मागे धावत राहिलो, पण खरं सौंदर्य काय असतं हे मला उशिरा समजलं. तुझं मन, तुझं प्रेम, तुझी काळजी, हे सगळं कोणत्याही मॉडर्नपणापेक्षा खूप काही मोठं आहे. स्मिताने पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं, पण ती हळू आवाजात म्हणाली, मी सुद्धा प्रयत्न करत होते तुला आवडेल तशी बनायचा, पण प्रत्येक वेळी मला वाटायचं की मी अपुरी पडते.
सचिनने तिचे हात हातात घेतले. स्मिता, आता तुला स्वतःला बदलायची गरज नाही. माझं तुझ्यावरच प्रेम आहे, जशी तू आहेस तशीच. त्या रात्री स्मिता खूप दिवसांनी मनापासून हसली. दुसऱ्या दिवशी सचिनने सगळ्यांसमोर सांगितलं की मी स्मिताला परत घेऊन जायला आलो आहे, पण यावेळी फक्त माझी बायको म्हणून नाही, तर माझी खरी जोडीदार म्हणून. आईबाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. स्मिता ही सचिनसोबत परत जायला तयार झाली. शहरात परत आल्यानंतर सचिन खरोखरच बदललेला होता. तो आता स्मिताशी प्रेमाने बोलायचा. तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीचं नेहमीच कौतुक करायचा. एक दिवस तो ऑफिसमधून आला आणि म्हणाला, स्मिता, पुढच्या आठवड्यात ऑफिसमध्ये पुन्हा एक पार्टी आहे. हे ऐकून मात्र ती थोडी घाबरली, पण त्याने तिचा हात हातात घेतला आणि हसून म्हणाला, पण यावेळी तू काय घालणार हे मी ठरवणार नाही, तू स्वतःच ठरव. पार्टीच्या दिवशी स्मिताने पुन्हा एकदा सुंदर साडी नेसली. ती बाहेर आली तेव्हा सचिन तिच्याकडे पाहतच राहिला. तू खूप सुंदर दिसतेस, तो मनापासून म्हणाला. पार्टीत यावेळी सचिनने अभिमानाने सगळ्यांना तो सांगत होता, ही माझी पत्नी स्मिता. त्याच्या आवाजातला अभिमान स्पष्ट आता जाणवत होता. तेवढ्यात सानिया तिथे आली. ती स्मिताशी बोलली, तुम्ही खूप ग्रेसफुल दिसत आहात. सचिनच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं, कारण आज त्याला कोणाला काही दाखवायचं नव्हतं. आज त्याला फक्त तिच्यासोबत जगायचं होतं. त्या दिवसानंतर स्मिताचा आत्मविश्वास पुन्हा फुलायला लागला आणि ती पुन्हा लिहायला लागली. एक दिवस तिने सचिनला तिची नवीन कविता वाचून दाखवली. तिच्या प्रेमाच्या सावलीत मी स्वतःला शोधलं. तुझ्या एका शब्दाने माझं सगळं जग बदललं. सचिनच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, तू फक्त माझी बायको नाहीस, तू माझं भाग्य आहेस. स्मिता हसली. काही महिन्यांनी सचिनच्या ऑफिसमध्ये टॅलेंट डे होता. सचिनने सगळ्यांसमोर सांगितलं, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर व्यक्तीची ओळख करून देणार आहे आणि तिची कवितासुद्धा ऐकवणार आहे. त्यानंतर स्टेजवर ती गेली. तिचे हात थरथरत होते, पण खाली बसलेल्या सचिनने हसून तिला धीर दिला आणि तिने कविता सुरू केली. तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमला. त्या क्षणी स्मिताला जाणवलं की ती आता कोणाचंही ओझं नव्हती, तर ती कोणाचा तरी अभिमान होती. त्या रात्री सचिन म्हणाला, थँक्यू स्मिता, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. स्मिता हसली आणि म्हणाली, थँक्यू मला ओळखल्याबद्दल. मग दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला. आता त्यांचं नातं फक्त नावापुरतं नव्हतं, तर ते मनापासून जुळलं होतं. आणि त्या दिवसापासून सचिनला मॉडर्न बायको नको होती, तर त्याला फक्त स्मिता हवी होती. त्या दोघांच्या आयुष्यात आता सगळं सुरळीत चाललं होतं. घरात पुन्हा एकदा हसू परतलेलं होतं. सकाळचा चहा, संध्याकाळच्या गप्पा आणि रात्री एकमेकांच्या सोबतीत घालवलेले शांत क्षण, या सगळ्यांनी त्यांच्या नात्याला आता एक नवीन ऊब दिली होती. स्मिता आता आधीसारखी घाबरलेली, स्वतःला कमी समजणारी मुलगी राहिलेली नव्हती, तर सचिनच्या प्रोत्साहनामुळे तिचा आत्मविश्वास परत आला होता. ती पुन्हा कविता लिहू लागली होती. तिच्या शब्दात आता वेदना कमी आणि समाधान जास्त होतं. पण आयुष्य नेहमी एकसारखं राहत नाही. एक दिवस सचिन ऑफिसमध्ये काम करत असताना त्याच्या केबिनचा दरवाजा वाजला. मे आय कम इन? तो आवाज ऐकून सचिन दचकला, तर समोर सानिया उभी होती. सानिया, तू? तो आश्चर्याने म्हणाला. ती हलकंसं हसली. हो, मी परत जॉईन केले. सचिन काही क्षण शांत राहिला. कॉंग्रॅच्युलेशन्स, तो औपचारिकपणे म्हणाला. त्याच्या मनात आता तिच्यासाठी काहीच उरलेलं नव्हतं. पण ऑफिसमध्ये मात्र कुजबूज सुरू झाली. काही लोक मुद्दाम स्मितासमोर सानियाचं नाव काढायचे आणि बोलायचे की सचिन आणि सानिया आधी खूप क्लोज होते. हे शब्द स्मिताच्या कानावर पडले आणि तिच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली. त्या रात्री ती शांत होती. सचिनने विचारलं, काय झालं? ती म्हणाली, काही नाही. पण तिच्या डोळ्यातील दुःख तो ओळखू शकत होता. काही दिवसांनी ऑफिसमध्ये एक मोठा प्रोजेक्ट सुरू झाला. सचिन आणि सानिया एकाच टीममध्ये होते, त्यामुळे त्यांना उशिरापर्यंत काम करावं लागायचं. एक दिवस सचिन रात्री उशिरा घरी आला. स्मिताने दरवाजा उघडला. आज खूपच उशीर झाला असं तो म्हणाला. तर ती फक्त हसली, पण तिच्या मनात वादळ सुरू झालं होतं. त्या रात्री ती झोपली नाही, तर ती विचार करत होती की मी पुन्हा त्याच्यासाठी अपुरी पडते का? दुसऱ्या दिवशी सकाळी स्मिताने एक निर्णय घेतला. तिने तिची डायरी काढली आणि एक पत्र लिहिलं. सचिन, तुझ्या आयुष्यात येणं हे माझं भाग्य होतं. तू मला प्रेम दिलंस, सन्मान दिलास, पण मला एक गोष्ट समजली आहे. प्रेम म्हणजे फक्त कोणाला मिळवणं नाही, तर त्याच्या आनंदात आनंद मानणं असतं. जर तुझा आनंद कुठे दुसरीकडे असेल, तर मी तुला कधीच अडवणार नाही.
तिचे अश्रू आता कागदावर पडत होते. संध्याकाळी सचिन घरी आला तर घरात शांतता होती आणि टेबलवर ते पत्र ठेवलेलं होतं. ते वाचून त्याच्या हातातून कागद खाली पडला. स्मिता, तो ओरडला. तेव्हा ती बाल्कनीत उभी होती. तो तिच्याजवळ गेला. हे काय आहे? हा काय वेडेपणा आहे? यावर ती शांतपणे म्हणाली, मी तुला मुक्त करत आहे. सचिनच्या डोळ्यात अश्रू आले. तू वेडी झाली आहेस का? तू तिचे खांदे धरून म्हणाला, तुला असं का वाटलं? तर ती रडत म्हणाली, कारण मी तुला गमावू इच्छित नाही, पण मी तुला जबरदस्ती देखील ठेवू इच्छित नाही. मग सचिनने तिला मिठीत घेतलं. स्मिता, ऐक, तो म्हणाला, माझं प्रेम कधीच बदललेलं नाही. आणि हो, एक काळ होता जेव्हा मी आंधळा होतो, पण आता नाही. आता माझं जग फक्त तू आहेस. तो पुढे म्हणाला, सानिया माझा भूतकाळ होती, पण तू माझं वर्तमान आहेस आणि भविष्यसुद्धा. स्मिता त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत होती. आता त्या अश्रूमध्ये भीती नव्हती, फक्त प्रेम होतं. काही महिन्यांनी स्मिताच्या कविताचं पुस्तक प्रकाशित झालं. पहिल्या पानावर तिने लिहिलं होतं, माझ्या नवऱ्यासाठी, ज्याने मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. बुक लॉन्चच्या दिवशी सचिन पहिल्या रांगेत बसला होता. सगळे टाळ्या वाजवत होते, पण सचिनच्या डोळ्यात फक्तच अभिमान होता. त्या रात्री तो म्हणाला, स्मिता, मला तुझा नवरा असल्याचा अभिमान आहे. ती हसली आणि म्हणाली, आणि मला तुझी बायको असल्याचा. दोघेही बाल्कनीत उभे होते. सचिन म्हणाला, स्मिता, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर. ती हसून म्हणाली. तर तो म्हणाला, तर मला प्रेमाचा खरा अर्थ कधीच समजला नसता. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. आता त्यांच्यात तुलना नव्हती, अपेक्षा नव्हत्या, तर फक्त निखळ प्रेम होतं. शेवटी जिला तो कधी काळी गावंढळ म्हणायचा, तीच आज त्याच्या आयुष्याची ओळख बनली होती. आणि जिला तो कधी लपवायचा, तिलाच आज तो अभिमानाने जगासमोर उभं करत होता. कारण शेवटी खरं सौंदर्य कपड्यात नसतं, तर ते मनात असतं. आणि सचिनला त्याचं खरं सौंदर्य स्मितामध्ये सापडलेलं होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.